तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये. तर आज आपण महाबलीपुरममध्ये स्टेचा प्लॅन केला आहे. स्टे कोणता तर तामिळनाडू टुरिझम इथे आपण आलो आहे. तर हा खूप मस्त रिसॉर्ट आहे, खूप भव्य आहे, खूप छान आहे. यांचा प्रायव्हेट बीच आहे. तर सर्व तुम्हाला प्रोसेस सांगतो. जस्ट इथून मी आतमध्ये आलो आहे. इकडचं जवळ एक बस स्टँड आहे, तिथं तुम्हाला सोडतील. तुम्हाला बस बोलायचं TTDC बस स्टँड आणि ते तुम्हाला इझी सोडू शकतात. महाबलीपुरम बस डेपोपासून हे ते येण्यासाठी 6 रुपये घेतात. तर आतमध्ये आता आपण आलो आहे आणि सगळं चेकिंग प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला रूमची डिटेल्स सर्व दाखवतो. हे गार्डन आहे, पार्क आहे. आपण थोडं तिकडे जाऊया. तिथे टर्फ ग्राउंड आहे. TTDCमध्ये आपलं चेकिंग झालं आहे, स्मूथली चेकिंग होतं. ह्याची बुकिंग तुम्ही कशी करू शकता हे सांगतो. ह्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, प्लस मेक माय ट्रिपवरून मी केली होती. मला फर्स्ट टाईम मी युजर होतो म्हणून मला थोडं डिस्काउंट भेटलं. आणि रेट तुम्हाला सांगतो 4700पर्यंत आहे. तर प्राईस तुम्हाला माहिती पडली. 4700मध्ये काय काय इन्क्लूड आहे हे तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे तिघांपैकी कुठले तरी 2 मेनू तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. एक तर ब्रेकफास्ट, नाही तर लंच, नाही तर ब्रेकफास्ट, नाही तर डिनर. ब्रेकफास्ट तर आहेच, पण दोघांपैकी एक असं लंच किंवा डिनरपैकी तुम्ही एक चॉईस करू शकता. ते चॉईस केल्यानंतर तुम्ही तुमची तर प्रोसेस इझी एकदम डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन नंतर तुम्ही तुमचं चेक इन 2 वाजता असतं. आम्ही 12 वाजता आलो आहे. ते बोलले की 12:30पर्यंत तुम्हाला रूम भेटून जाईल. तर रूम पण तुमच्या चॉईसवरती आहे. तुम्ही जर लवकर आलात तर रूम खाली भेटले तर तुम्ही फर्स्ट फ्लोअर नाही तर ग्राउंड फ्लोअर या दोघांपैकी कुठली पण चूज करू शकता तुमच्याप्रमाणे. तर मी फर्स्ट फ्लोअरची घेतली, जिथून व्ह्यू चांगला दिसतो, सी फेसिंग. तर ती आपण रूम तुम्हाला दाखवणार. आता सध्या मी आता बीचचा थोडा आजूबाजूचा परिसर बघतो आहे कसा आहे. तर या रूम्स आहेत त्या सी फेसिंग रूम सारे. आणि त्याचं टायमिंग तर तुम्हाला मी आता मेन्शन होऊन जाईल, पॉपअप होऊन जाईल. इथं 2-3 टाईपचे रूम्स आहेत. जरा डिलक्स आहेत आणि डबल बेड आहेत. हे सगळे खूप सारे जे टाईप्स आहेत तुम्हाला TTDCच्या वेबसाईटवरती मिळून जातील. प्लस मेक माय ट्रिपवरती पण तुम्ही बघू शकता. तर चला तुम्हाला थोडासा बाजूचा व्ह्यू दाखवतो. हे एका टाईपचे रूम्स आहेत. हे थोडे प्रीमियम टाईपचे आहेत. आणि हे सी फेसिंग रूम्स आहेत. तर सी फेसिंग रूम बाहेरून कसे दिसतात दाखवतो. हे थोडे प्रीमियम दिसतात कारण की बाहेरून समजते थोडे प्रीमियम आहेत. पण आपल्याला जे भेटले ते सी फेसिंग असे आहेत. आणि समोरच तुम्ही सनसेटला हा त्यांचा प्रायव्हेट बीच आहे मित्रांनो. म्हणजे ही प्रॉपर्टी पूर्ण अशी प्रायव्हेट आहे TTDCची. बीचच्या त्यासाठी तुम्ही फिरू शकता, पण इथं बसण्यासाठी TTDCने पण प्रॉपर प्लॅनिंग वगैरे केले. हे असे रूम्स आहेत. खालचे बघा, खालचेनी जर तुम्ही डायरेक्ट बीचला येऊ शकता, पण वरची रूम घेतली तर तुम्हाला असं फिरून बीचला यावं लागेल. तर वरून व्ह्यू चांगला भेटेल. खालून असं थोडं हे आहे, डिस्टर्बन्स आहे. पण व्ह्यू पाहिजे असेल वरचा आणि तुम्हाला बीच पाहिजे असेल तर खाली, असे 2 प्रकारचे चॉईस आहेत. असं बसायला गेले. मित्रांनो, तुम्हाला या रिसॉर्टची इन्फॉर्मेशन कशी वाटली एवढंच फक्त सांगतो. जर येत असाल तर अगोदर चेकिंग म्हणजे 1-2 महिने नाही, म्हणजे 15-20 दिवसा अगोदर तुम्ही बघा अवेलेबिलिटी. कारण की वीकडेमध्ये इथं खूप रश असतो आणि सोल्ड आउट होऊन जातात. मी वीकडेमध्ये आलो आहे म्हणून एवढे रेट कमी आहेत. वीकेंडला प्राईस जास्त असू शकते. आणि मेक माय ट्रिपवाले थोडे कुपन्स वगैरे देतात, तर तुम्हाला थोडं तिथं बेनिफिट्स मिळू शकतं. रूम्स तुम्हाला थोडा वेळ दाखवतो. पण इथपर्यंत जर तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्त शेअर करा. TTDSमध्ये
तुम्ही हा रिसॉर्ट जर तुम्ही बघत असाल महाबलीपुरममध्ये राहण्यासाठी तर तुम्हाला खूप बेनिफिट आहे, इन्फॉर्मेशन पूर्ण समजणार आहे. तर जास्त जास्त शेअर करा. तुम्हाला रूम दाखवतो TTDCमधला. हा डबल बेडरूम आहे. तर इथे आल्यानंतर पहिला तुम्हाला वॉश बेसिन दिलं जातं आणि इथून पायऱ्यासाठी अशा वरती चढतो आपण. पायऱ्यावरती चढल्यानंतर इथं तुम्हाला किंग साईड बेड दिला, तो डबल बेड बोलतो त्याला. इथं AC आहे, पंखा आहे, TV आहे आणि एक मिरर दिला जातो तुम्हाला. आणि ज्याच्यासाठी आपण इथं आलो आहे समोरच आपल्याला सी फेसिंग व्ह्यू मिळतो. इथं बसायला एक आहे. तर या विंडोच्या मागून आपण बघूया व्ह्यू कसा आहे. तर ही नॉन ट्रान्सपरंट काच आहे, बाहेरून दिसणार नाही. इथून आपल्याला पण सी दिसणार. काय मजा आहे. तर समोर बसून मस्त असा व्ह्यू दिसतो. ही रूम तुम्हाला कशी वाटली मित्रांनो? जर आवडली तर लाईक करून द्या. आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडलीच असेल, तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली पण असेल की तुम्ही इथं कसं येऊ शकता. महाबलीपुरमपासून हे जास्तीत जास्त 3 किलोमीटरवरती आहे. वॉकेबल बीचने येऊ शकता, नाहीतर बसने पण येऊ शकता. बसने काय ते 6 रुपये घेतात पर पर्सन. TTDC बस स्टँडवरती तुम्हाला सोडणार, ते बस स्टॉप. ओके. तर आता आपण थोडं इथं रेस्ट करून चेकिंग केल्यावर फ्रेश होतो. नंतर आपण संध्याकाळी मस्त बीचवरती जाऊन एन्जॉय करूया. स्टे ट्यून. तर दुपारच्या भर उन्हामध्ये मी चालतो आहे. का चालतो आहे तुम्हाला सांगतो. TTDSमध्ये एक डिसॲडव्हान्टेज म्हणजे दुपारचं तुम्ही लंच घेत असाल तर त्यांचं बुफेट आहे बसतं 250मध्ये. त्याच्यामध्ये पनीरची भाजी, चपाती, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं खावा. आणि त्यांच्याकडे जास्त काय मेनू नाहीच आहेत. चिकन, प्रॉन्स आणि एक चिकन बिर्याणी असं होतं. तर हे काय खाणार आहे, किती वेळ खाणार आपण. तर आता मी चाललो आहे बाहेर चालत भर उन्हामध्ये. समोर एक रेस्टॉरंट आहे, तिकडे जाऊन आपण दुसरे काहीतरी मेनू ट्राय करूया. तर लंच जर तुम्हाला 250मध्ये भरपूर पोट भरून जेवायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. जेवण वाईट नाही आहे, पण व्हरायटी कमी आहेत. तर चला, जिकडे मी चाललो आहे ते पण तुम्हाला दाखवतो. TTDSच्या समोरच एक हे आहे नॉर्थ इंडियन चायनीज फूड तंदुरी. तर इथं मी विचारलं त्यांच्याकडे, फोन करून तुम्ही पहिला विचारू शकता. हायवेला लागूनच आहे. खूप सारे ऑप्शन्स आहेत TTDSच्या समोर. स्कल्पचर पार्क. TTDCमध्ये हे गार्डन आहे. तर तुम्ही त्या गार्डनमध्ये दुपारचा टायमिंग तुम्ही स्पेंड करू शकता आणि संध्याकाळी मग तुम्ही बीचवर जाऊ शकता. हे रेस्टॉरंट आहे, इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मागवू शकता. पण इथे सर्व नाही मिळत. रेस्टॉरंटमध्ये तुम्ही एकदा इन्क्वायरी करून घ्या तुम्हाला काय काय पाहिजे ते आहे की नाही. नाहीतर तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता. 2-3 हॉटेल आहेत तिथे, खूप सारे व्हरायटी चांगले मिळेल तुम्हाला. आजच्या खाण्यामध्ये तुम्हाला एवढं सगळं दिलं जातं.
माझ्या नाश्त्यामध्ये. तुम्हाला ETDC रिसॉर्टची जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करून द्या, तसं शेअर करा. इथे कसं थांबावं, काय फॅसिलिटी आहेत, सकाळी ब्रेकफास्टला काय, डिनरला काय देतात, लंच आहे की नाही, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं आहे. आणि पाठीमागचा व्ह्यू बघा, पूर्ण बीच सी फेसिंग आहे. याच्यासाठी तुम्हाला हा ETDCमध्ये तुम्ही राहू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय गाईज.